तर नमस्कार मित्रांनो, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका 4 T20 भारताने एक चांगला विजय मिळवला आणि भारत 2024मध्ये एक पण सिरीज हारला नाही आहे T20. त्यामध्ये भारताने एक चांगला विजय मिळवला. सेकंड T20मध्ये साऊथ आफ्रिकाने विजय मिळवला होता, बट असं वाटलं होतं की साऊथ आफ्रिका मॅचमध्ये म्हणजे या सिरीजमध्ये चांगला कमबॅक केला. त्यानंतर 3 आणि 4 म्हणजे सेंचुरियन आणि जॉन्सबर्ग येथे पण भारताने चांगला विजय मिळवला. आपण कालचे रिव्ह्यू करण्याचे जॉन्सबर्गचे हायलाईट आहे, तर त्यामध्ये पण भारताने म्हटलं की आपण बल्लेबाजी करणार, कारण की 4 T20मध्ये सेम झालं आणि 4 T20मध्ये पण सेम झालं. म्हणजे भारत फर्स्ट बॅटिंग केले 4 T20 मॅचेसमध्ये. भारताने पहिलं केलं, त्यामध्ये एक चांगला अटॅकिंग बारी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने सुरू केली. दोन्ही पण चांगलं केलं. संजू सॅमसन सेट झाला होता, त्यानंतर अभिषेक शर्मा पण आपले चांगले रन बनत होता. अभिषेक शर्माने एक थोडा डाऊन द ग्राउंड 6 मारला, त्यानंतर थोडा हिट विकेट करून कॉटन बॉल झाला, म्हणजे कॅचआउट झाला. ह्याने क्लासांचा ग्लव्समध्ये गेला बॉल. तिथे खरंच थोडं वाटत होतं की आज अभिषेक शर्मा चांगला फलंदाजी करत आहे. बट त्यानंतर आला तिलक वर्माने ज्या प्रदर्शन केली ते खरंच माना, कारण की सेंचुरीमध्ये एक चांगली शतक ठोकलं होतं सेंचुरीमध्ये तिलक वर्माने. आणि त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा हे दोघं जे आहेत ते साऊथ आफ्रिकन जे बॉलर आहेत, त्यांना म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतो की 6 हिटिंग मशीन होती. यार पाहत होतं आपण, एक 6 इकडे एक 6 तिकडं. यार हे थोडं साऊथ आफ्रिकन बॉलर म्हणतात तर यार मारू मुझे मारो, मतलब यार काही पण नसतं. संजू सॅमसननी एक चांगलं हिटिंग केला, पण त्यानंतर खरा जो चांगला प्रदर्शन केला तिलक वर्माने 30 क्रमांकावर आला सेंचुरीमध्ये, तिथे शतक ठोकलं. तर संजू कुमारने म्हटलं की तू सेंचुरीमध्ये काम केलं ते आता जॉन्सबर्गमध्ये पण कर. त्यानंतर त्या 3 विकेट 3 वर आला आणि त्यानंतर 120 रन ठोकले 280च्या स्ट्राईक रेटनं. काही असं म्हणतो की चांगलं प्रदर्शन आहे, कारण की 227 रन ठोकले आणि त्यामध्ये भारताने टोटल 283 धावाचं लक्ष दिलं आणि हायेस्ट सेकंड टोटल होतं या भारत संघाने. जे 297 केलं बांगलादेश होतं, त्यानंतर या सिरीजमध्ये 283. असं वाटतं की 270चं टार्गेट कुठे भारत आज मोडू शकत होता, पण ते जमलं नाही, कारण की अखेरच्या ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिका थोडी चांगली गोलंदाजी केली. त्यामध्ये भारताने थोडं 20 रन मिळवलं असतं तर 300चा पार गेला असताना एक मोठा भारताचा स्कोर एक इतिहास रचला असता की 300 रनचा टोटलचा. त्यानंतर भारताने असं केलं नाही. बट साऊथ आफ्रिकन पिचेसवर 287 रन हे खूप झाले. बाकी इंडियन असं म्हटलं तर बाकी इंटरनॅशनल टीमांनी केलं आहे, पण इंडियाने हे केलं म्हणजे खूप मोठी घटना आहे. त्यात 300 रन टोटल टाकलं असतं, एक रेकॉर्ड लागला असता भारतापुढं. पण त्यानंतर भारताने टोटल 283 रनांचं लक्ष दिलं साऊथ आफ्रिकाला. लक्ष एवढं मोठं होतं की साऊथ आफ्रिका बॅटर होते ते पहिले थोडं हे झाले होते. त्यामध्ये आपल्याला रिझा हेनरिक्स थोडे दबावबंद खेळत होते. त्यामध्ये अर्शदीप सिंग पॉवर प्लेचा एक मोठा बाप म्हणू शकतो की इंडियाचा पॉवर प्लेचा मोस्ट बॉलर आहे, जो विकेट घेते म्हणजे विकेट घेतेच. म्हणजे आदत आहे सध्या, जसं आपल्या अर्शदीप सिंगला की एक विकेट पॉवर प्लेमध्ये घेणार. त्यामध्ये पॉवर प्लेमध्ये काय शानदार गोलंदाजी केली. पहिले हेनरिकला पाठवलं, त्यानंतर मार्करमने पाठवलं आणि त्यानंतर काही प्रदर्शन केला, म्हणजे काही म्हणणार आपण, कारण की अर्शदीप सिंग 3 विकेट घेतल्यानंतर हेनरी क्लासनला पाठवलं. पॉवर प्लेमध्ये ह्या साऊथ आफ्रिका डाऊन खूप झालं, 4 विकेट 10 रनवर गेले ते. त्यामुळे आता वाटलं की साऊथ आफ्रिका इथून जिंकेल नाही, कारण की साऊथ आफ्रिकाची जे पिचेस होती त्यामध्ये फास्ट बॉलरचं खूप चाललं होतं. त्यानंतर असं म्हणू शकतो की हार्दिक पांड्याने विकेट घेतली. त्यानंतर भारतात स्पिनरचा अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई यांसारखी खूप शानदार गोलंदाज आहे. तर टोटल 148 धावावर केलं आणि त्यानंतर भारताने 135 धावांनी विजय मिळवला. हा विजय आपल्या भारतासाठी खूप मोठ्याने सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये चांगला विजय आला. त्यानंतर T20 वर्ल्ड कप पाहता खूप प्लेयरचे नाव आले, ते आपल्याला पुढच्या T20 मॅचमध्ये दिसेल. तर आपल्या व्हिडिओमध्ये एवढं सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढे.